जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी थेट येते राष्ट्रवादीच्या गोटातून। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण अंतिम टप्प्यावर। शरद पवारांनी अखेर डाव टाकला। या 4 जणांची हकालपट्टी निश्चित। अजितदादांचं स्वप्न पूर्ण होणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मते आता दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार यांची ह्या दोन्ही मिळून एकत्र पुढील निवडणुका लढणार। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची हकालपट्टी निश्चित। नेमकं काय झाले हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर काय ठरलं होतं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार होते। त्यामध्ये नेमकं कोणाला मंत्रिपद मिळणार होतं तर सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद, तर राज्याच्या मंत्रिमंडळात शरद पवार गटाचा एक नेता असा प्रस्ताव होता। तसेच प्रदेशाध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार होते असं अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत ठरल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर शरद पवार गटाच्या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अंतिम चर्चा झाली होती असा दावा केला आहे। तशी एक बैठक जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी 23 डिसेंबर रोजी एक बैठक झाली होती। त्या बैठकीला शरद पवार गटाचे 14 नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याची सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तो नेमका प्रस्ताव काय होता ते आपण बघूया। शरद पवार गटाच्या 14 नेत्यांची आणि अजित पवार यांच्यामध्ये सुमारे 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी महायुतीमध्ये सहभागी व्हायचं असं ठरलं होतं। केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद, तर राज्यामध्ये शरद पवार गटाच्या एका नेत्याला मंत्रिपद देण्याचं ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय शरद पवार हे घेणार होते। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये यासंबंधी एक महत्त्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कराडमध्ये एक बैठक सुद्धा झाली होती। अजित पवार यांच्याकडून फक्त ते स्वतः चर्चा करायचे, तर शरद पवार यांच्याकडून सर्व प्रमुख नेते उपस्थित असल्याची माहिती आलेली आहे। अजित पवार गटाच्या नेत्यांना याची कल्पना नव्हती, तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांना माहिती नसल्याची समोर आली आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना विलिनीकरणाच्या चर्चेची माहिती झाली तर काय, असा प्रश्न शरद पवार गटांच्या नेत्यांनी विचारला। त्यावर मी पक्ष चालवतोय ते मी बघून घेईन असं खड्या आवाजात अजित पवारांनी सुनावल्याची माहिती आहे। आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाकडून शरद पवार गटाचा हा दावा फेटाळण्यात येत आहे। असं जर विलिनीकरण करायचं असेल तर भाजपला विचारावं लागेल असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही ताब्यात घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सर्वांना ठाऊक आहे की आता अजित पवार गेल्यानंतर त्या पार्टीमध्ये आपण स्वतः सर्व कारभार बघणार आहोत। त्यामुळे भाजपाच्या वळचणीला असलेले हे नेते, या नेत्यांची हकालपट्टी करण्याची राष्ट्रवादीतील सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि हेच सामान्य कार्यकर्ते दोन्ही पक्षातील त्या सर्वांची जी काही इच्छा आहे की पवार कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे आणि सत्तेत तर सत्तेत, परंतु दोन्ही पवार कुटुंब हे एकत्र आल्याने आम्हाला आनंद होईल आणि सत्तेत असो किंवा नसो आम्ही नेहमी पवारांसोबत राहील असंही त्या कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं। त्यामुळे आता पुढे शरद पवार काय निर्णय घेतात, तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तसेच इतर त्यांची जी महत्त्वाची कोर टीम आहे ती राष्ट्रवादी अध्यक्षपदाबाबत कोणता निर्णय घेते, की प्रफुल्ल पटेल यांनाच तो महत्त्वाचं ते अध्यक्षपद देतील याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। परंतु विलिनीकरण जर झालं तर त्यानंतर सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणून पुढे येतात त्या सर्वांची हकालपट्टी सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता लवकरच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य असल्याचं मत खाजगीत एका नेत्याने व्यक्त केलेलं आहे। परंतु आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काय निर्णय घेतात, तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे, जयंत पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची हकालपट्टी व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.